नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती. या ठिकाणी आपण बघणार आहोत आज इयत्ता 8वी स्टँडर्ड 5च्या स्कॉलरशिपचा एक्झामचा जो पेपर आहे मागील वर्षीचा फेब्रुवारी 2017मध्ये जी एक्झाम झाली होती त्या परीक्षेचा आपण इथे काय बघणार आहे, क्वेश्चन पेपर बघणार आहोत. यातला पहिला पार्ट आपला ऑलरेडी या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 26 पासून ते 52 पर्यंतचे क्वेश्चन कव्हर केले होते. आजचा आपला जो पार्ट आहे हा पार्ट 2 आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण 53 पासून 75 पर्यंतचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आय होप सगळ्यांनी पहिला पार्ट बघितलेला असेलच. नसेल बघितला तरी चॅनलवरती जाऊन तुम्ही पहिला पार्ट बघू शकता. आजचा दुसरा पार्टला आपण आता सुरुवात करतोय. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या स्कॉलरशिपच्या अभ्यासाला. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन बघा, रीड करा काय दिलेलं आहे. प्रदीप हॅज अन अमाऊंट ऑफ 10,080 रुपीज. प्रदीपकडे अमाऊंट किती आहे? 10,080. त्याच्यामध्ये 500 रुपयाच्या नोट्स आहेत. किती नोट्स आहेत? 1/4 द नंबर ऑफ 100 रुपी नोट्स, म्हणजे 100 रुपीजच्या जेवढ्या नोट्स आहेत. ठीक आहे, आता सपोज इथं ₹100 केलं मी. याच्या नोट्स समजा मी पकडल्या एक्स आहेत. ठीक आहे, एक्स नोट्स आहेत. तर या नोट्सच्या 1/4 500 रुपयाच्या नोट्स आहेत. ओके, ₹500 किती आहेत? या एक्सच्या 1/4 आहेत, म्हणजे x/4 येणार. ठीक आहे, द 50 रुपी नोट्स आर हाफ द नंबर ऑफ 50 रुपी नोट्स आर हाफ द नंबर ऑफ 100 रुपी नोट्स. 50 रुपयाच्या किती नोट्स आहेत? जेवढ्या 100च्या आहेत त्याच्या हाफमध्ये, म्हणजे हाफ म्हटलं की लक्षात ठेवायचं 2ने डिवाइड करायचं कधी पण. क्लिअर आहे? ठीक आहे, पुढं 1 रुपी नोट्स आर द ट्वाईस द नंबर ऑफ 100 रुपी नोट्स. 1 रुपयाच्या जेवढ्या नोट्स आहेत त्या किती आहेत? 100च्या जेवढ्या नोट्स असेल त्याच्या डबल. ट्वाईस म्हणजे 2ने मल्टिप्लाय करायचं असतं. सो हे झालं 2x. ओके, आता तुम्हाला विचारलं फाइंड द 100 रुपी नोट्स, म्हणजे तुम्हाला इथे विचारले 100 रुपीजची नोट्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल, असं इनडायरेक्टली तुम्हाला इथे विचारलेलं आहे. ओके, या टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व करताना काय लक्षात ठेवायचं, एक्स हे मी तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे. इथं शॉर्टकट तुम्हाला सांगतो काय करायचं. हे जे तुम्ही बघितलेले आहेत हे सगळे, याच्यामध्ये तुम्हाला जेवढे डिनॉमिनेटर दिसत त्यांचा LCM घ्यायचा. याचा डिनॉमिनेटर किती? 1 आहे. याचा किती आहे? 4 आहे. याचा किती आहे? 2 आहे. याचा परत 1 आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 1, 2, 4 यांचा काय तुम्हाला पाहिजे? LCM माहिती पाहिजे. ओके, आता जर नीट बघितलं 1 to 4चा LCM डायरेक्टली 4 येतो. ठीक आहे, 1 to 4चा LCM काय येतो? डायरेक्टली 4 येतो. हे तर लक्षात आलं. मग मी काय म्हणतो बघा बरं का, तर मी काय म्हणतोय, LCM किती आला? 4 आला. मग 100 रुपीच्या ज्या नोट करन्सी आहे ते डायरेक्टली 4 पकडायच्या, अज्युम करायच्या. ठीक आहे, काय करायचं? अज्युम करायच्या. ठीक आहे, अज्युम केलं आपण त्याला. मग 500 रुपयाचे किती होणार आहेत? जेवढ्या 100 रुपयाच्या आहेत त्याच्या 1/4, म्हणजे 4ला मला कितीनं 4 डिवाइड करावं लागेल? 4नं डिवाइड करावं लागेल. 50चे किती आहेत? हाफ आहेत. ओके, म्हणजे जो 100 रुपीजच्या 4 आहेत त्याला मला कितीनं डिवाइड करावं लागेल? 2ने डिवाइड करावं लागेल. आणि 1 रुपीच्या किती नोट्स आहेत? डबल आहेत, जेवढ्या 100च्या आहेत, म्हणजे ह्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 2. आता याच्यावरनं मला हे तर कळालं की 100 रुपयाच्या किती नोट झाल्या. ठीक आहे, 100 रुपयाच्या किती नोट झाल्या? 4 झाल्या. इथं थोडंसं मी रफ करतो. हे नाही, थांबा, आत्ताच नाही करत. 100 रुपयाच्या किती झाल्या? 4 झाल्या. 500च्या किती होतील? 4 × 1 = 4, 4 × 1 = 4. 1 नोट होईल. 50 रुपयाच्या 2 नोटा होतील. आणि 1 रुपयाच्या किती नोटा होतील? 8 होतील. आता इथं मी थोडंसं रफ करतो कॅल्क्युलेशनसाठी. हे तुम्ही लिहून घेतलं नसेल तर वहीमध्ये लिहून घ्यायचं ना, व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, चला. 100च्या किती झाल्या? 100च्या जेव्हा मी 4 नोटा घेतल्या तेव्हा माझ्याकडे 500च्या किती नोटा होत्या? 1 नोट होती. 50च्या किती नोटा झाल्या? 2 नोटा झाल्या. आणि 1 रुपयाच्या किती नोटा झाल्या? 8 झाल्या. आता याची मला काय करायची आहे? व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 100च्या 4 नोटा म्हणजे हे टोटल किती झाले? 400 झाले. 500ची 1 नोट म्हणजे किती? 500 झाले. 50च्या 2 नोटा म्हणजे 100 झाले. आणि 8चं 1 नोट म्हणजे हे झाले 8. या सगळ्यांची ॲडिशन केली तर आन्सर येतं 1008. ठीक आहे, यांचे टोटल किती तर आन्सर किती येतं? 1008. आता प्रदीपकडे टोटल अमाऊंट किती आहे? 10080. ओके, मग तुम्ही थोडंसं नीट बघितलं तर 1008 आपली जी टोटल आली बरं का,
ती टोटल आणि त्याच्याकडे असलेल्या अमाऊंटची टोटल या दोघांमध्ये मल्टिपल ऑफ 10चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे 1008ला जर मी 10ने मल्टिप्लाय केलं तर माझी टोटल अमाऊंट निघते आहे. म्हणजे आत्ता आपण जे काय करन्सी घेतलेल्या आहेत सगळ्या त्या सगळ्यांना तुम्हाला 10ने मल्टिपल करावं लागेल. ठीक आहे, कारण याची टोटल आहे ना, याची मल्टिपल आहे. हा जो टोटल आलेला आहे 1008 याचा मल्टिपल 10 आहे. मग हे मल्टिपल 10 व्हायसाठी वरचे सगळे मला मल्टिपल ऑफ 10 व्हायला पाहिजेत. हे मल्टिपल होण्यासाठी मला त्यांच्या करन्सी काय करावं लागतील, 10च्या मल्टिपलमध्ये घ्यावे लागतील. ठीक आहे, हे लक्षात आलं आहे. रिव्हर्स याला म्हणतात रिव्हर्स थिंकिंग. ह्याला काय म्हणतात रिव्हर्स थिंकिंग. उलटं गेलो मी, मला किती पाहिजेत एक्स घेऊन मी सरळ सोडवत नाही बसलो किती पाहिजेत. मी काय केलं, सोपं कॅल्क्युलेशन केलं, टोटलपर्यंत पोहोचलो. ठीक आहे, टोटलवरनं मला काय गरज आहे ते फाइंड आउट केलं. मला काय करायला गरज आहे, जे मला मी करन्सी घेतलेल्या आहेत, ज्या या सगळ्या करन्सी घेतलेल्या आहेत त्या मला कितीमध्ये पाहिजेत, 10 टाईम्स पाहिजेत. आपण घेतलेल्या आहेत त्याच्यापेक्षा 10 टाईम्स. म्हणजे 100च्या किती लागतील, 40 लागतील. 500च्या 10 लागतील. 50च्या 20 लागतील. आणि 1च्या 10-80 लागतील या टाईपमध्ये. मग 100च्या आपल्याला इथं विचारलं 100च्या किती पाहिजे, 40 पाहिजे. सो आपला ऑप्शन नंबर 3 हा काय असणार आहे, याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, थोडंसं याच्या हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा परत रिपीटमध्ये बघा. जर इन केस नाही कळाला तर मला कसं कॉमेंटमध्ये सांगा. मी फक्त या प्रश्नावरती एक छोटासा शॉर्ट बनवून नक्की टाकेन. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 54. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ ग्रेटेस्ट प्राईम नंबर अँड द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. ठीक आहे, ग्रेटेस्ट प्राईम नंबर, सगळे प्राईम नंबर, ग्रेटेस्ट प्राईम नंबर आणि स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर फ्रॉम द नंबर्स 1 to 100. ठीक आहे, 1 ते 100 मधले तुम्हाला प्राईम नंबर्स हे पाठ पाहिजे, म्हणजे पाहिजे टोटल 25 आहेत. ठीक आहे, काही झालं तरी हे तुम्हाला तोंड पाठ पाहिजेत, इथं काही एक्सक्यूज चालणार नाही. ग्रेटेस्ट प्राईम नंबर किती आहे, हा आहे 97. स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोण आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 आहे. ठीक आहे, बट इथं विचारलं स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. ऑड प्राईम नंबर कोण आहे, 3 आहे. ठीक आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन विचारलं तुम्हाला, प्रोडक्ट विचारलं 97 × 3. पूर्ण मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही आहे, फक्त युनिट प्लेसवरचे डिजिट बघायचे आधी. इथं युनिट प्लेसला काय 7 आहे, इथं युनिट प्लेसला काय 3 आहे. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, जे काही आन्सर येईल त्याचा युनिट प्लेस काय असणार आहे, 21. 2 सोडून द्या, 1. त्याच्या युनिट प्लेसला काय असणार आहे, 1 आहे. आणि युनिट प्लेसला 1 असणारा असा आपल्याकडे आता एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे 291. हेच तुमचा आन्सर आहे. ओके, इथं सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. हां, जर 2 ऑप्शनमध्ये जर असं युनिट प्लेसला जर 1 असतं तर त्या केसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. ठीक आहे, बट काही ठिकाणी आपल्याला लॉजिक पण लावायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. ठीक आहे, सोपा क्वेश्चन होता. मागचा क्वेश्चन 53 क्वेश्चन थोडासा लेंदी होता, तिथं आपल्याला टाईम जास्त लागणार आहे. त्यामुळं 54 नंबरचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाही. तिथं उलट जेवढा टाईम वाचेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार, हे लक्षात ठेवा कधी पण. ठीक आहे, पुढे जाऊया. आयडेंटिफाय द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन फ्रॉम 4/7, 7/4, 2/28, 5/14. ओके, आता त्याच्यात तुम्हाला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन तुम्हाला शोधायचं आहे. काही करायचं नाही आहे, यांचे फक्त डिनोमिनेटर बघा. सगळ्यांचे डिनोमिनेटर काय आहेत, 7, 4, 28, 14. या सगळ्यांचं LCM शोधायचा. सोपा आहे. जनरली अशा टाईपचे क्वेश्चन डायरेक्टली ओरली सॉल्व करता येतात असे असतात. यांचा LCM बघायचा. 7 LCM बघितला तर हा जो 28 आहे हा 4च्या टेबलमध्ये पण आहे, 7च्या टेबलमध्ये आणि 14च्या टेबलमध्ये पण आहे. म्हणजे सगळे डिनोमिनेटर आपण डायरेक्टली 28मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे LCM किती आला याचा आपल्याला, 28 LCM आला. सगळे डिनोमिनेटर मला काय करायचं, LCM किती आला, 28 आला. मग 4/7चं जर मी कन्वर्जन केलं 28मध्ये तर हे येणार आहे 7 चौक 28, 4 चौक 16, 16/28. हा पहिला फ्रॅक्शन झाला. दुसरा 7/4. 7/4 काय आला याचं, 4 7 चौक 28, 7 7 49, 49/28. पुन्हा दुसरा आहे 2/28. हा ऑलरेडी 28मध्ये आहे त्यामुळे त्याला काहीच करायचं गरज नाही. आणि पुढचा आहे 5/14. ह्याला जर मी काढलं तर हे झालं 10/28. आता सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम झाले. मग लक्षात ठेवायचं, इफ डिनोमिनेटर इज सेम देन स्मॉलर द न्यूमरेटर स्मॉलर विल बी द फ्रॅक्शन. स्मॉलर द फ्रॅक्शन. ठीक आहे, ज्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे अशा केसमध्ये ज्यांचा न्यूमरेटर छोटा तो फ्रॅक्शन छोटा. मराठीमध्ये सांगायचं झालं तर
ज्यांचा छेद सारखा असेल अशा फ्रॅक्शनमध्ये, अशा अपूर्णांकामध्ये ज्यांचा अंश छोटा आहे तो अपूर्णांक छोटा असतो. मग या केसमध्ये मला दिसतं 2/28 हा सगळ्यात छोटा आहे, त्यामुळे ते तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ओके, हे कळालं आहे. पुढे जाऊया. फ्रॉम द फॉलोइंग विच इज नॉट अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 29/8. 29/8चा इक्विव्हॅलंट नको आहे आपल्याला. ओके, आता हा 29/8 29/8 हे जे आहे हा काय ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. ओके, मग इथं आपल्याला बघायचं इक्विव्हॅलंट म्हणजे न्यूमरेटर हा 29चा मल्टिपल पाहिजे आणि डिनॉमिनेटर हा 8चा मल्टिपल पाहिजे. ओके, पहिला ऑप्शन बघा, काहीतरी विचित्र दिसतोय, थोडंसं आपण बाजूला ठेवूया. सेकंड बघा, सेकंड ऑप्शन 58/16. 58 हा काय 29चा मल्टिपल आहे का, आहे. 16 8चा मल्टिपल आहे का, आहे. 8 2 16, 29 2 58. त्यामुळे हा काय आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. मल्टिपल बाय 2 आहे, इकडे पण मल्टिपल बाय 2 आहे. ठीक आहे, दोन्हीकडे सेम पाहिजे, मल्टिपल सेम पाहिजे. ठीक आहे, चौथा ऑप्शन बघा, 29ला जर मी 10 मल्टिप्लाय केलं तर 290 येतं आणि 8ला जर मी सेम 10 मल्टिप्लाय केलं तर 80 येतं. म्हणजे 290/80 हा सुद्धा काय आहे, त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. ओके, म्हणजे हे 2 आणि 4 पैकी तर ऑप्शन नाही आहे, त्यामुळे आपल्याला फर्स्ट आणि थर्ड ऑप्शनकडे आपल्याकडं यावं लागणार आहे. हे मिक्स फ्रॅक्शन आहे, त्यांना इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. पहिल्याला कसं कन्वर्ट केलं, 3 and 5/8ला जर मी इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट केलं तर हे येणार आहे 29/8. 29/8 हा स्वतःच एक इक्विव्हॅलंट असणार आहे 29/8चा, मल्टिपल बाय 1 एकाने गुणाकार केल्यानंतर. त्यामुळे हा पण काय असणार आहे, मल्टिपल असणार आहे. सो ऑब्वियसली आपलं ऑप्शन जे आहे थर्ड ऑप्शन हा त्या 29/8चा इक्विव्हॅलंट असणार नाही. ठीक आहे, याला इम्प्रॉपरमध्ये जर कन्वर्ट केलं तर हे येतं 30/8. ओके, 30/8 येतं, त्यामुळे हा काही इक्विव्हॅलंट नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न रीड करा. गौरी स्पेंट 350 रुपीज फॉर रिपेअरिंग अ TV set. ओके, 350 रुपीज फॉर रिपेअरिंग TV set which was purchased for 14,500. After some days she sold it for 16,000 rupees. Did she make a profit or loss? By how much? हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं, ज्या कंडिशनमध्ये पैसे आपण दिलेत ते मायनस करायचे. ओके, थोडक्यात खर्च केलेत, एक्सपेंडिचर केलेत, म्हणजे जसं आपण खरेदी केली, पैसे दिलेत आपण दुसऱ्यांना, रिपेअर केलं आहे, पैसे आपण दिलेत दुसऱ्यांना, त्या टाईपमध्ये आपण काय करायचं असतं, पैशांना निगेटिव्हमध्ये घ्यायचं असतं, मायनस पकडायचं असतं. आणि जिथं आपण सोल्ड केलं आहे, विकलं आहे, जिथं आपल्याकडे पैसे आपल्या हातात येणार आहेत त्याला काय करायचं, प्लसमध्ये करायचं. ठीक आहे, TV रिपेअर केलेला आहे 350 रुपीजला, सो हे झालं -350 रुपीज. ओके, पुन्हा परचेस केलेला आहे TV कितीला, 14,500, ते पण मायनस झालं, -14,500. ओके, आणि मग तिनं काय केलेलं आहे, 16,000 रुपीजला काय केलेलं आहे, सोल्ड केलेलं आहे. सोल्ड केलं आहे म्हणजे प्लस करा, पैसे आले कितीला, 16,000 रुपीजला सोल्ड केलं. आता तुम्हाला विचारलं या व्यवहारामध्ये तिला फायदा झाला की लॉस झाला आणि कितीनं झाला. ओके, मग ह्याला सॉल्व करूया आपण. पहिल्यांदा खर्च किती झाला बघूया, 14,500 खर्च केला होता, पुन्हा अजून त्याच्यामध्ये 350 खर्च केला. ओके, म्हणजे हे टोटल खर्च झाला -14,850. ठीक आहे, बरोबर ना, 5 आणि 3 8 -14,850. आणि याच्यामध्ये आपल्याला किती आले, 16,000 आलेत. मग या दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. नॉर्मल सबट्रॅक्शन केलं, 16,000 -14,850. सबट्रॅक्शन करा, 0 5 1. आता हे सांगत बसत नाही, सबट्रॅक्शन करायची कशी करायची. 1150 सबट्रॅक्शन किती आली, 1150 आली. आता हे प्लस आहे. ठीक आहे, 16,000 ग्रेटर आहे, पॉझिटिव्हवाला नंबर जो आहे ग्रेटर आहे, त्यामुळे हा प्लस झाला. प्लस आहे म्हणजे हा प्रॉफिट आहे. हा काय आहे, आपला प्रॉफिट आहे. कितीचा प्रॉफिट झाला, 1150चा प्रॉफिट झाला आहे. सो ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे या क्वेश्चनचं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 58. इन द फिगर each of the 2 points on the circle are joined, then how many maximum segments can be drawn? ओके, किती पॉईंट्स आहेत,
5 पॉईंट्स आहेत. 5 पॉईंट्स आहेत म्हणजे मी याला कन्सिडर करणार 4. ठीक आहे, याला काय कन्सिडर करणार मी 4 कन्सिडर करणार. पॉईंट्स आहेत बरं का, पॉईंट्स 5 आहेत मी काय बघतोय, आणि हे सेगमेंट 4 होणार. 4 सेगमेंट प्रत्येकापासून, आणि 4 सेगमेंटचं टोटल येते 10. सो याचा ऑप्शन नंबर 3 हे आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे आता मी तुम्हाला विचार कसा करायचा हे सांगितलेलं आहे. ओके, आता याच्या मागचं लॉजिक बघा. हे राहू द्या असंच. पहिल्यांदा पॉईंट पी घेऊ. थांबा, दुसरा कलर घेतो. पहिल्यांदा काय करू आपण, पॉईंट पी घेऊ. 5 पॉईंट आहेत बरोबर, पी क्यू एम एन ओ हे 5 पॉईंट आहेत. आता पॉईंट पी घेतला, या पॉईंट पीपासून माझ्याकडे किती सेगमेंट होतात बघा, 1 2 3 4. ठीक आहे, 4 सेगमेंट होतात. बघा मी काय म्हटलं होतं, 5 पॉईंट आहेत, त्यामुळे एकापासून तुम्हाला किती भेटले, 4 सेगमेंट भेटले. करेक्ट आहे, पॉईंट 5 होते पण सेगमेंट किती झाले माझ्याकडं, 4 झाले. मग 4 सेगमेंट झालेत म्हटल्यानंतर मला टोटल फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, सेगमेंटचा फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे. मग 4 गुणिले 4 प्लस 1 होतात 5 अपॉन 2. 2 1 2, 2 2 4, हे झालं 10. आन्सर तुमचं 10 येतं. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 बाय 2. कदा सेगमेंटसाठी बरं का, मी पॉईंट 5 आहेत, 5 पॉईंटपासून 4 सेगमेंट होत आहेत, आणि सेगमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला मी इथं दिलेला आहे, पॉईंटचा फॉर्म्युला दिलेला नाही. पॉईंटचा पण फॉर्म्युला आहे, पण तो तुम्ही सोपा आहे तसा, पण तुम्ही एक्स्ट्राचं नका करू, तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे फॉर्म्युला झालं. जर इन केस तुम्हाला एक्झाममध्ये फॉर्म्युला नाही आठवला, ठीक आहे, एक्झाममध्ये तुम्हाला फॉर्म्युला नाही आठवला, तर काय करायचं, आपलं नॉर्मल जे करता तुम्ही पीपासून सुरुवात करायची. पहिला पॉईंट कोणता आहे, पी. पीपासून क्यू बनेल, पीपासून एम बनेल, पीपासून एन बनेल, पीपासून ओवाली सेगमेंट बनेल. त्याच्यानंतर पी झाला, आता क्यूवाला घेऊ. ठीक आहे, आता क्यूवाला घेऊ. एकच मिनटं, आता मी काय करतो, इथं क्यूवाला घेतो. क्यूपासनं आता क्यूपासनं पी ही ऑलरेडी सेगमेंट आपली काउंट झाली, त्यामुळे ती परत काउंट करायची नाही. म्हणून इथं क्यू एम क्यू एन क्यू ओ, क्यू एम क्यू एन क्यू ओ. ठीक आहे, याच्यानंतर एमपासून बघायचं आपल्याला. एम क्यू ऑलरेडी झालेली आहे, एम पी पण ऑलरेडी झालेली आहे. बघा ही वाली ऑलरेडी कवर झालेली आहे, परत डबल काउंट करायचं नाही. मग राहिलं कोणतं नवीन, एम एन आणि एम ओ. एम एन आणि एम ओ ही नवीन झाली, आणि राहिली शेवटची एन ओ, एकच राहते एन ओ, आणि ह्याला काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल आन्सर 10 या टाईपमध्ये. ठीक आहे, दोन्ही मेथड तुम्हाला सांगितलेले आहेत, याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पुढे जाऊया. सेटिंग बिघडली थोडीशी काहीतरी, थांबा. पुढचा क्वेश्चन 59. इफ 5 query pages out of 1 gross are used for a printing, then how many pages remain? मराठीमध्ये सांगायचं झालं, एक ग्रोस कागदांपैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले असतील तर किती कागद शिल्लक राहिले, असा प्रश्न आहे. ओके, काय सांगितलं, एक ग्रोस कागद आहे, या एक ग्रॉस कागदापैकी 5 दस्ते म्हणजे 5 स्क्वेअर आहे. ओके, इथं बघा 5 दस्ते किंवा 5 स्क्वेअर तुम्ही कागद वापरलेत, तर शिल्लक पेजेस किती राहिले हे तुम्हाला विचारले. तर इथं तुम्हाला माहिती पाहिजे एका ग्रॉसमध्ये आणि एका क्वेरीमध्ये किती पेजेस शिल्लक आहेत, किती पेजेसचं बंडल असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, एक ग्रॉसमध्ये लक्षात ठेवा, हे पाहिजे तर लिहून ठेवा कुठेतरी. एक ग्रॉसमध्ये असतात 144 पेजेस. ओके, आणि 5 दस्त्यांमध्ये 5 क्वेरीमध्ये असतात 24 पेजेस. ओके, सॉरी 5 दस्ते नाही, इथं एक दस्ता म्हणा, एक दस्त्यांमध्ये असतात 24 पेजेस, बरोबर. हां, एक ग्रॉसमध्ये 144 पेजेस, एक दस्त्यामध्ये 24 पेजेस. ठीक आहे, आता 144 पेजेसमधनं किती, 144 पेजेसमधनं 5 दस्ते पेजेस प्रिंटिंगसाठी वापरले. एका दस्त्यामध्ये 24 आहे, तर 5मध्ये किती असणार आहेत, 5 × 24. ठीक आहे, एका दस्त्यामध्ये 24 आहे, असे 5 दस्त्यांमध्ये किती असणार आहेत, 24 × 5. मग हे होतात 120. जर हे 120 प्रिंटिंगला वापरलेत, उरले किती शेवटी 24 उरले.
ओके, सो ऑप्शन नंबर 4. आता या केसमध्ये तुम्हाला ऑप्शन नंबर 24 असा दिलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 1 क्वेरे असं पण ऑप्शन देऊ शकतात. ठीक आहे, याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे. किंवा मराठीमध्ये म्हटलं तर एक दस्ता असे पण ऑप्शन देऊ शकतात. काही सांगता येत, आपल्याला सगळ्यासाठी तयार राहायचं आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न. सायली हॅज कवर्ड 4 किलोमीटर डिस्टन्स इन 10 मिनिट्स इन मॅरेथॉन रेस. हाऊ मच डिस्टन्स विल कवर इन 1 मिनिट. साधा सरळ प्रश्न आहे. 10 मिनिटमध्ये 4 किलोमीटर ती कवर करते आहे, तर एका मिनटामध्ये किती कवर करते हो. ठीक आहे, तर एका मिनटामध्ये कवर किती करणार आहे, 4 किलोमीटर अपॉन 10 मिनिट. बरोबर. एका मिनटामध्ये किती कवर करणार आहे, 4/10. बट जर आपण नीट बघितलं तर 4/10 असा ऑप्शन किलोमीटर बरं का, 4 किलोमीटर घेतलेलं इथं. 4 किलोमीटर हा ऑप्शन नाही आहे. हा जो ऑप्शन आहे हा 4 × 10 मीटर आहे, त्यामुळे हा कॅन्सल होतो. ठीक आहे. आता सगळे ऑप्शन आपले कसे बघा मीटरमध्ये आहेत. सगळे ऑप्शन आपल्याला मीटरमध्ये दिले आहेत. सो किलोमीटरला आपल्याला काय करावं लागेल, मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो हे होणार 4000 मीटर अपॉन 10. 10 × 1 = 10, 10 × 400 मीटर. किती आन्सर आलं, 400 मीटर येतं. सो ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी तुमचं करेक्ट असणार आहे. ठीक आहे, हे का आलं सगळ्यांना, लक्षात आलं. पुढचा प्रश्न बघा. बाय हाऊ मच इज द सम ऑफ नंबर ऑफ फेसेस अँड एजेस ऑफ क्युबॉइड इज मोर दॅन ऑर लेस दॅन द सम ऑफ नंबर ऑफ एजेस ऑफ व्हर्टायसेस ऑफ क्यूब. ओके, काय बघा, पहिली कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ नंबर ऑफ फेसेस अँड एजेस ऑफ क्युबॉइड. ठीक आहे, ही सम कोणापेक्षा कमी किंवा जास्त आहे ते विचारले. सम ऑफ नंबर ऑफ एजेस अँड व्हर्टायसेस ऑफ क्यूब. ठीक आहे, म्हणजे दोन गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला इथं. क्युबॉइड पहिल्यांदा दिलेला आहे आणि दुसरा दिलेला आहे क्यूब. याला मराठीमध्ये इष्टिका चिती असं म्हणतात, इष्टिका चिती. आणि क्यूबला म्हणतात घन. आपला क्यूब असतो ना, कलर क्यूब, त्याला मराठीमध्ये घन म्हणतात. आता इष्टिका चितीचे म्हणजे क्युबॉइडचे आपल्याला काय विचारलेत, फेसेस विचारलेत आणि एजेस विचारलेत. ठीक आहे, क्यूबचं काय विचारले, एजेस विचारलेत आणि व्हर्टायसेस विचारलेत. ठीक आहे, आता दोन्हीही जवळपास सारख्याच पद्धतीचे आहेत, फक्त त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स वेगवेगळे विचारलेत. क्यूब कसा दिसतो बघा, खाली डायग्राम काढतोय, हा क्यूब आहे आणि क्युबॉइड फक्त याचंच थोडंसं लांबट रूप आहे, एक्सटेंड केलेलं रूप आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा क्यूब, हा झाला तुमचा क्युबॉइड. ठीक आहे, हा काय तुमचा क्यूब आहे. या राईट साईडचा जो आहे तो क्यूब आहे आणि इकडे जो आहे तो क्युबॉइड आहे. ठीक आहे, आता तुम्हाला विचारले क्युबॉइडचे फेसेस आणि एजेस बघा तुमचे कोणते कोणते, तिथं ग्रीन कलरने आधी दाखवत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे एक लपलेला असतो तो 12. ठीक आहे, म्हणजे याचे एजेस किती झाले, 12 एजेस झाले. फेस किती आहेत, हा वरचा एक, दुसरा, खालून तिसरा, पलीकडच्या साईडने चौथा, हा समोरचा 5वा आणि या पाठीमागचा 6वा, असे 6 एजेस असतात. ठीक आहे, क्यूबमध्ये पण सेम आहेत, एजेस 12 असतात. व्हर्टायसेस आपल्याला फक्त नीट बघायचे आहेत. हा 1 इथे, 2 इथे, 3 इकडे, 4 इकडे, हा 5वा, 6वा, 7वा आणि एक इकडे मागच्या साईडला लपलेला असतो जो आपल्याला ब्लाइंड स्पॉटमध्ये असतो, हा एक 8वा. हे झाले टोटल 8. आता तुम्हाला विचारले या दोघांची बेरीज, क्युबॉइडची बेरीज आणि क्यूबची बेरीज, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहेत. क्युबॉइडमध्ये किती झालेत, 18 झाले. क्यूबमध्ये किती झाले, 20 झाले. म्हणजे क्युबॉइडची बेरीज ही 2ने कमी आहे. ठीक आहे, लेस बाय 2 आहे. त्यामुळे इथे तुमचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, लेस बाय 2. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. ओके, आता हे जे लपलेले जागा आहेत, ब्लाइंड स्पॉटमधले जे फेसेस आहेत, एजेस आहेत, हे तुम्हाला तिथं इमॅजिन करावे लागणार आहेत. ओके, याला दुसरा ऑप्शन नाही आहे. इथं मी तुम्हाला ॲनिमेशन करून तुम्हाला मी दाखवू शकतो. ठीक आहे, ॲनिमेशन करून मी तुम्हाला दाखवू शकतो, पण एक्झाममध्ये तुम्हाला ॲनिमेशन भेटणार नाही आहे. सो हे तुम्हाला ड्रॉ करून तुम्हाला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, हे तुम्हाला असंच लक्षात ठेवावं लागणार आहे की ह्याच्या पाठीमागं हे लपले आहेत. सो मी कलर वेगळे वापरलेत, इथं तुम्ही डॉटेड लाईन्स, सॉलिड लाईन्स तुमच्या हिशोबाने तुम्ही चेंजेस करू शकता.
पण इथं मी ॲनिमेशन करून दाखवत नाही आत्ता तरी. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 62. Which is the digit at the places of star in the number 6 star 54 star which is divisible by 9? सगळ्यात पहिला नंबर काय आहे? 6 स्टार 5 4 स्टार, हां एवढंच आहे. डिव्हिजिबल बाय 9. डिव्हिजिबल बाय 9 म्हणजे लक्षात ठेवायचं, याची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी सम ऑफ डिजिट्स, जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरमधले सम ऑफ डिजिट्स आहेत डिव्हिजिबल बाय 9 पाहिजे. ओके, म्हणजे जो नंबर दिलेला आहे त्या सगळ्या नंबरमधला जो नंबर दिलेला आहे त्या सगळ्या नंबरमधल्या सगळ्या डिजिटची जर मी ॲडिशन केली तर ती 9ने डिव्हिजिबल पाहिजे. इथं तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, सगळ्या डिजिटची ॲडिशन करत बसायचं नाही. ज्या डिजिटची ॲडिशन 9 होती आहे, ज्या डिजिटची ॲडिशन 9 होती आहे त्यांना कटआउट करून टाकायचं, म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होतं. वरच्या क्वेश्चनमध्ये मला 5 आणि 4, ठीक आहे, 5 आणि 4 हे दोन्हीही मला काय दिसतात, 5 + 4 9 होतात, म्हणजे हे डिव्हिजिबल 9 आहे. ओके, म्हणजे उरले माझ्याकडे कोणते, फक्त 6 स्टार आणि स्टार, यांची ॲडिशन मला आता काय पाहिजे, डिव्हिजिबल बाय 9 पाहिजे. ओके, मग आता म्हणजे कुठलंही डिजिट यूज करायचं नाही. जे ऑप्शनमध्ये दिले आहेत त्या ऑप्शनमधले डिजिट उचलायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. पहिला ऑप्शन काय, 6 आहे. जर मी 6 ऑप्शन घेतला तर 6 + 6 + 6 ह्या स्टारच्या जागेवरती मी 2 6 टाकले, यांची ॲडिशन 18 आली. 18 इज डिव्हिजिबल बाय 9. ठीक आहे, रिमाइंडर 0 येतो आहे, म्हणजे तुमचं ऑप्शन पहिल्यांदाच भेटलं ते की ऑप्शन नंबर 1 6. ठीक आहे, क्लॅरिफिकेशनसाठी मी तुम्हाला बाकीचा एक क्वेश्चन घेऊन दाखवतो. हा 9 घेऊन दाखवतो पर्टिक्युलर. तुम्हाला वाटत असेल की 9 टाकलं तर होऊन जाईल, तर 9ने होणार नाही. बघा, पहिला 6 आहे तसाच आहे, स्टारच्या जागेवर 9 घेतला, दुसऱ्या स्टारच्या जागेवरती 9 घेतला, यांची ॲडिशन केली तर ही होती 9 9 18 24 आणि 24 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9, त्यामुळं हा ऑप्शन येणार नाही. सेम मेथडनी तुम्हाला 7चं पण होईल आणि 8चं पण होईल. ठीक आहे, त्यामुळं काही प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑप्शनवरनं जाणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला शॉर्टकट कामाची नाही, हीच एक शॉर्टकट समजायचं आणि सॉल्व करायचं. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये शक्यतो या मेथडनीच लवकर आन्सर भेटतं. पुढं काय, पुढचा क्वेश्चन, शबनम हॅज सम चॉकलेट्स. सम चॉकलेट्स किती आहेत मला माहीत नाही, त्यातले 50% चॉकलेट्स तिनं जोसेफला दिले. 30 इफ शी हॅज गिवन द चॉकलेट्स टू जोसेफ, 30 चॉकलेट्स टू द जोसेफ, देन हाऊ मेनी चॉकलेट्स डज शी हॅव प्रिव्हियसली. ओके, आता तिच्याकडे काही एक्स चॉकलेट होते, त्यातले तिने 15% ऑफ एक्स काय दिले, जोसेफला दिले. हे जे 15% एक्स आहे ह्याची टोटल क्वांटिटी दिली त्यांनी 30. मग त्यांनी विचारले व्हॉट इज द अमाऊंट ऑफ एक्स. ठीक आहे, सिम्पल आहे. जर 15% हे 30 असेल तर 100% किती, हा डायरेक्ट ऑप्शन आन्सर तुमच्यासमोर आहे. ठीक आहे, इथं मी थोडंसं रफ करतो आहे. बघा, 15% जेव्हा दिलेत त्याची अमाऊंट होती आहे 30%, तर मला टोटल सगळे पाहिजेत 100%ला किती होतील, हा सरळ प्रश्न आहे. काय, हा सरळ प्रश्न तुम्हाला विचारला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ठीक आहे, म्हणजे 15%, एक मिनटं, 15% इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100% इंटू 30. आता दोन्हीकडे पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजला मी काय करतो, आधी कट करून टाकतो, पर्सेंटेजचं साईन कट झालं. मग क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येणार, 100 इंटू 30 डिवायडेड बाय 15. 15 1 15, 15 2 100, 15 2 30, सो 100 इंटू 2 200. सो ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, पटपट करायचं आहे. याच्यामध्ये हे सरळ क्वेश्चन आहेत, ह्याच्यामध्ये जास्त डोकं लावत बसायचं नाही आपल्याला. हे क्वेश्चन हे जमलं पाहिजे. ह्याचे शॉर्टकट्स मला पटत नाहीत, हे याच्यापेक्षा वेगळे असतात जरा. आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे, डायरेक्ट आन्सर भेटतं ह्याने. हां, काही क्लासेसमध्ये आहेत शॉर्टकटच्या नावावरती भल्या मोठ्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायला लावतात. ते आपण मला ते जमत नाही, आपण डायरेक्टली इथं सॉल्व करून आन्सर करून मोकळं व्हायचं. ब्रेन प्रोसेस लक्षात ठेवा, कधी पण तुमची ब्रेन प्रोसेस करायची. ब्रेन प्रोसेसला शॉर्टकटच्या नादाला लावायचं नाही. जिथं गरजेचं आहे तिथं तुम्हाला मी शॉर्टकट सांगेन. प्रत्येक क्वेश्चनला शॉर्टकट शोधत बसला तर कोणती शॉर्टकट कशासाठी हेच लक्षात राहणार नाही नंतर. ठीक आहे, सो आपलं बेसिक बेस्ट आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फास्ट करणं बेस्ट.
पुढचा प्रश्न, राहुल गेव 15,000 टू संतोष फॉर 3 years. ठीक आहे, राहुलने संतोषला 3 वर्षासाठी 15,000 दिले. संतोष घेव हिम 4,500 ॲज अ इंटरेस्ट. ठीक आहे, दिलेत 15,000 3 वर्षासाठी आणि इंटरेस्ट किती दिला आहे 4,500 दिलेला आहे. तर विचारले व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट % पर ॲनम. परत एकदा, कंपाऊंड इंटरेस्ट आहे का सिम्पल इंटरेस्ट आहे हे मला माहीत नाही आहे. चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे का सरळ व्याजाचं उदाहरण माहीत नाही आहे. तर काय सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, गो बाय सिम्पल इंटरेस्ट मेथड. सरळ व्याजाची मेथड वापरायची. सरळ व्याजाची मेथड काय आहे, व्याज बरोबर PRN/100. ठीक आहे, व्याज किती आहे 4,500 आहे. मुद्दल किती दिली होती 15,000 दिली होती. रेट तोच मला फाइंड आउट करायचा आहे. एन किती आहे 3 आहे डिवायडेड बाय 100 ॲज इट इज. 0 इथं कट करून टाका. ठीक आहे, मग राहिले किती इकडं 4,500, या साईडला 150 × 3 450 × R. आता हे बघा 450 आणि 4,500 आहे, हे याच्या किती मल्टिपलमध्ये 10 मल्टिपल आहे. म्हणजे रेट किती आला तुमचा 10% आला. ऑप्शन नंबर 1 तुमचा आन्सर आहे. कळालं इथपर्यंत. कॅल्क्युलेशन कमी केले मी, फक्त कॅल्क्युलेशन कमी केलं. थोडं कॅल्क्युलेशनवरती लक्ष द्या. आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करतोय, आपण बाकीच्या मुलांसारखे ॲव्हरेज स्टुडंट नाही आहोत, हे लक्षात ठेवायचं. कधी पण आपला ब्रेन बाकीच्यांपेक्षा 2 ते 3 पावलं 4 पावलं आपलं पुढं चाललाच पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. काय पुढचा प्रश्न बघा, काय व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिव्हिजर्स ऑफ 24. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. इथं तुम्हाला सगळे विभाजक माहिती पाहिजेत आणि पुन्हा त्यांची तुम्हाला ॲडिशन विचारलेली आहे. ठीक आहे, 24चे विभाजक तोंडपाठ पाहिजेत. ठीक आहे, बघा काय काय आहेत 24चे विभाजक. वन 2 3 3च्या टेबलमध्ये आहेत, 4च्या टेबलमध्ये आहेत, 5च्या टेबलमध्ये नाही आहेत. 4 6 24 असं परत 6वरती आलं, 6 आहे, 8 आहे, 12 आहे, 24 आहे. ठीक आहे, आता हे विभाजक बघा कसे काढले. तर 1 × 24, पुन्हा 2 घेतला, 2ने डिवाइड होते म्हणून 12ला, 2 12 24, 3ने केलं, 3 8 24, 4 6 24. आता 4 आणि 6मध्ये काय आहे 5 आहे. 5च्या टेबलमध्ये 4 येत नाही, त्यामुळे तो विभाजक असणार नाही, डिवायझर असणार नाही. मग पुढं काय येणार आहे 6 × 4 येणार आहे. बरोबर, आता 4 × 6 करा किंवा 6 × 4 करा, सेमच आहे. मग मी काय केलं, पुढं जायचं स्टॉप केलं. मी स्टॉप केलं आणि माझ्याकडे जे जे नंबर दिसतात त्या नंबरमधलं फक्त मल्टिप्लिकेशन काढून टाकलं. उरलेले सगळे माझे काय आहेत लिस्ट ऑफ डिव्हिजर आहेत. 1 2 3 4 6 8 12 24 खतम बात. ठीक आहे, हे थोडंसं इथं लक्ष द्या. नसेल का आलं परत रिपीटमध्ये मागं जाऊन थोडंसं रिमाइंड करून हा व्हिडिओ बघा. आता तुम्हाला विचारलं यांची ॲडिशन. सगळ्यांचं एकदम ॲडिशन करत बसायचं नाही, ॲडिशन सोपी करायची. 24 आणि 1 यांची ॲडिशन किती होती 25 होती. 6 आणि 4ची ॲडिशन किती होती आहे 10 होती आहे. 12 आणि 3ची ॲडिशन बघा किती होती आहे 15 होती आहे. आणि 8 आणि 2ची ॲडिशन होती आहे 10. माझं जसं ॲडिशन सोपी झाली. 25 + 15 + 10 + 10 या सगळ्यांची ॲडिशन. 25 + 15 हे होतात 40 + 10 50 50 + 10 60. आन्सर इज 60. ठीक आहे, पुढचा प्रश्न. बाय हाऊ मच सम ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर इज ग्रेटर दॅन स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. ठीक आहे, 2 गोष्टी आहेत. पहिल्यांदा सम ऑफ ग्रेटेस्ट 5 डिजिट. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर कोणता आहे 99,999. ठीक आहे, ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे 99. यांची सम विचारली आहे. ठीक आहे, यांची सम किती आली लक्ष इथे. यांची सम किती येणार आहे 100,098. ही झाली त्यांची सम. ही सम कितीनं ग्रेटर आहे. आता हे ऑब्विसली ग्रेटर आहे कोणापेक्षा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे 100पेक्षा आहे.
100पेक्षा ऑब्विसली एक ग्रेटर आहे, पण किती ना, म्हणजे या दोघांची काय करायची तुम्हाला सबट्रॅक्शन करायची. जर या दोघांची तुम्ही सबट्रॅक्शन केली तर तुमचा आन्सर येणार आहे 99,998. सबट्रॅक्शन इथं मी करून दाखवत नाही आहे, तुम्ही ती सबट्रॅक्शन करून घ्या. याच्यामधून 100 मायनस करायचं आहे. ठीक आहे, पुढे. माधव वॉज बॉर्न ऑन 15 जून 2011 विच वॉज अ थर्सडे. व्हॉट विल बी द डे ऑन हिज 5th बर्थडे. ठीक आहे, कधी जन्म झाला आहे? 2011ला, 15 जून 2011ला जन्म झालेला आहे. त्याचा 5th बर्थडे कधी असणार आहे? 12मध्ये पहिला. ठीक आहे, जन्म कधी झाला आहे? 2011मध्ये जन्म झाला आहे. ठीक आहे, पहिला बर्थडे कधी येणार? 2012मध्ये येणार. पुढचा बर्थडे कधी येणार? 2013मध्ये. दुसरा बर्थडे. हा पहिला बर्थडे, हा दुसरा बर्थडे. तिसरा बर्थडे 2014ला. चौथा बर्थडे 2015ला आणि 6वा बर्थडे 2016ला. आता हे सगळे कुठले आहेत? जून महिन्याचे आहेत बरं का, हे जूनमधले आहेत. आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे? लीप इयरचा इफेक्ट होतो की नाही? जून टू जून लीप इयर. जून 2011 ते जून 2012मध्ये फेब्रुवारी 2012 हा लीप इयरचा इफेक्ट येतो. म्हणजे हा तुम्ही लीप इयरचा इफेक्ट आहे म्हणून याला सर्कल करून ठेवायचं. कोणता? लीप इयरचा इफेक्ट. ठीक आहे, लीप वर्षाचा परिणाम इथं होणार. तसंच 2016मध्ये जून 2015 ते जून 2016 याच्यामध्ये फेब्रुवारी 2016 येतो. सो इथं पण लीप इयरचं इफेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे या सिरीजमध्ये 2 लीप इयर आहेत, त्याचा इफेक्ट इथं होणार आहे. ओके, आता पुढं, आता नीट आहे का? आता पुढचा भाग नीट आहे. 15 जून. ठीक आहे, 15 जून 2011ला जर थर्सडे असेल. ठीक आहे, एक काम करतो मी इथं 2010 घेतो मी, त्यामुळे थोडंसं लक्षात येईल लवकर. 15 जून 2010ला जर थर्सडे असेल तर 15 जून 2011ला फ्रायडे असणार आहे. कितीनं होतो? +1 होतो. कधी? नॉन लीप इयरमध्ये. नॉन लीप इयरमध्ये काय होतो? +1 होतो. म्हणजे जो 2011मध्ये जो वार असणार आहे, जो डे असणार आहे, त्याच्या पुढचा काय असणार आहे? त्याच्या पुढच्या वर्षी असणार आहे. आणि नॉन लीपमध्ये काय होतं? 15 जून 2012मध्ये इथं आता काय होणार आहे? लीप इयरचा इफेक्ट पडणार आहे. या केसमध्ये तो होणार आहे संडे. तर या केसमध्ये तो काय होतो? +2ने पुढे जातो. सॅटर्डे संडे +2. म्हणजे जिथं तुम्हाला लीप इयर आहे तिथं तुम्हाला +2 घ्यायचे आणि जिथं लीप इयर नाही तिथं तुम्हाला +1 घ्यायचं आहे. मग 11मधनं जेव्हा तुम्ही 12मध्ये जातात तेव्हा +2 दिवस वाढणार. ठीक आहे, 12मधनं 13 गेल्यावरती लीप इयर नाही आहे म्हणून +1ने वाढणार. 13मधून 14ने गेलं तर +1ने वाढणार. 14मधून 15मध्ये गेलं तर +1 आणि 15मधनं 16मध्ये गेलं तर +2 होणार. ठीक आहे, म्हणजे 16 नंबरचा जो जूनमधला जो बर्थडे आहे तिथं तुम्हाला लीप इयर बघायला भेटणार आहे. आता हे जे +2 +1 आहे यांची टोटल ॲडिशन किती येते? 2 1 3 3 4 5 6 7 7 आली. आता या 7ला काय करायचं? 7नी डिवाईड करायचं. 7नी 7ला डिवाईड केलं तर कंप्लीट डिव्हिजन जाती. रिमाइंडर माझा 0 येतो. रिमाइंडर जर 0 येत असेल तर तुमचा जो डे दिलेला आहे ओरिजिनली तोच तुमचा काय राहणार आहे? तिथं सेम राहणार आहे. सो काहीतरी चुकलं का? नाही, बरोबर थर्सडेचं ना. हां, मला ट्यूजडे दिसलं 2 मिनटासाठी. तोच तुमचा डे राहणार आहे. थर्सडे म्हणजे गुरुवार राहणार आहे. ठीक आहे, हे थोडंसं इथं मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठी भरपूर काही ट्रिक्स आहेत, त्या मला काही झेपलेल्या नाही आहेत. मी माझी स्वतःची एक सिम्पल केली. जेवढे इयर्स असतील त्याच्यामध्ये हे डिवाईड करायचं. लीप इयर असेल तर लीप इयरचा इफेक्ट होत असेल तर जो वार आहे तो 2ने पुढं न्यायचा. जर लीप इयर नसेल तर तो वार फक्त एका वर्षासाठी 1नं पुढं न्यायचा. ठीक आहे, एका वर्षासाठी बरं का, एका वर्षासाठी 1नं पुढं न्यायचा. लीप इयरचा इफेक्ट असेल तर एका वर्षासाठी 2ने पुढे न्यायचा. जे काही टोटली त्याला 7ने डिवाईड केलं. रिमाइंडर जर 0 आला तर तोच तुमचा वार. जर रिमाइंडर 1 आला त्याच्या पुढं 1 वार. रिमाइंडर जर 2 आला त्याच्या पुढे 2 वार. असं ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याच्याविषयीचं अजून मी थोडंसं नंतरच्या कुठल्या तरी एका एक्झाम्पलमध्ये कवर करेन. आत्ता हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. 68 नंबरचा क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स 6/10 शुड बी ॲडेड टू 6/10 टू गेट द सम 3. ठीक आहे, हाऊ मेनी टाइम्स 6/10. 6/10 तुम्हाला 6/10मध्ये
ॲड करायचे आहेत 6/10च ॲड करायचे आहेत. असं किती वेळा ॲडिशन करायचं जेणेकरून आन्सर किती येणार आहे? 3 आन्सर येणार आहे. 3 म्हणजे हे 3/1 आहे. दोन्हींचा डिनोमिनेटर जर मी सेम केला तर मला 10 मल्टिप्लाय करावं लागेल इथं पण आणि इकडे पण. सो हे येणार डिनोमिनेटर 10 वरती येणार 30. आता 6ची ॲडिशन किती वेळा केली? 6ची ॲडिशन किती वेळा केली तर आन्सर 30 येणार आहे? तर 5 टाइम्स केली तर येणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे तुमचं 5 टाइम्स. ठीक आहे. ट्रिकी क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे पण ट्रिकी आहे. ओके, समजण्यासाठी थोडा वेळ लागतो, बट आय होप की हा क्वेश्चन तुम्हाला आत्ता कळाला असेल. पुढे जाऊया. बाय हाऊ मच सम ऑफ प्लेस व्हॅल्यूज ऑफ 4, सम ऑफ प्लेस व्हॅल्यूज ऑफ 4 इन द नंबर, हा नंबर दिला आहे 40,56,784 इज ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5. तर या नंबरमध्ये 2 4 आहेत. 40,56,784 याच्यामध्ये 2 4 आहेत. यांची जर प्लेस व्हॅल्यू, याची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 40 लाख. याची प्लेस व्हॅल्यू त्याच्यात ॲड करायची 4 म्हणजे हे झालं 40,04,000 बरोबर. आणि 5ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 50,000 आहे ना. हां बरोबर आहे. 50,000 वरती आहे आणि ही 50,000 याच्यातनं मायनस करायची आहे. सो आन्सर येणार आहे 4000 इथं 593 39,50,000 4 39,50,000 पर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशनवरती डिपेंड आहे. इथं जास्त वेळ घालवायचा नाही. कॅल्क्युलेशन नीट करायची. कॅल्क्युलेशनमध्ये घाई गडबड करायची नाही. डोकं जागेवर ठेवायचं, शांत ठेवायचं. ओके. पुढचा प्रश्न. इफ द डिवायझर इन द डिव्हिजन, काय प्रश्न आहे हा? इफ द डिवायझर इन द डिव्हिजन हां ह्या डिव्हिजनमधला डिव्हिजन इज रिड्यूस बाय 2 देन हाऊ मच द क्वोशंट विल इन्क्रीज. ओके. हां गडबड करणारा प्रश्न आहे. काय विचारलं आहे बघा. 6363 याच्यामधला डिवायझर कोण आहे? 9 डिवायझर आहे बरोबर. डिवायझर कोण आहे? 9. 9ने डिवाइड होते. हा डिवायझर काय केला त्यांनी? 2ने डिवाइड केला आहे. ओके. म्हणजे नवीन इक्वेशन कसं बनलं? 6363 डिवायडेड बाय 7. 2ने डिवाइड केला. 9 - 2 7 केला. आता त्यांनी विचारलं आहे हे डिव्हिजन केल्यानंतर जो काही क्वोशंट असेल तो कितीनं वाढेल? ओके. मग 9ने जेव्हा 6363ला डिव्हिजन केलं तर ह्याचा आन्सर येतं 707 आणि जेव्हा 7ने डिवाइड केलं तेव्हा त्याचा आन्सर येतं 909. मग हे कितीने इन्क्रीज झाला? 202ने इन्क्रीज झालेलं दिसतंय. सो ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. डिव्हिजन चुकायचं नाही. डिव्हिजन करताना नीट लक्ष द्या इकडं. 63 सिंगल नंबर घ्यायचा खाली. प्रत्येक नंबरला डिव्हिजन करायचं. पहिला नंबर 9 6ला जातो का? नाही. 9 0 0. प्रत्येक नंबरला डिव्हिजन करायची, लक्षात ठेवायचं. 6 पुढं 3 खाली घ्यायचा. 9 7 63 63 - 63 0 आलं. परत 6 खाली घेतला. डिव्हिजन केल्याशिवाय पुढे जायचं नाही. प्रत्येक डिजिटला डिव्हिजन करायचं. 9 0 0 6 पुन्हा 3 9 7 63 या टाईपमध्ये 0 0. आता हे क्वोशंट किती याला? 0707. अरे हे थोडंसं खाली गेलं आहे. खालचं तुम्हाला दिसत नसेल. हे मी थोडं वर घेतो. इकडे डिव्हिजन घेतो बघा. इकडे कोपऱ्यात घेतली डिव्हिजन. हां डिव्हिजन किती आलं? 0707. आता याच्यामध्ये हा जो पहिला 0 याचं काहीच व्हॅल्यू नसते म्हणून हे कुणी सांगत नाही, पण याच्यामुळे सगळी गडबड होती. ठीक आहे. इथं बाजूला डिव्हिजन सांगितलेली आहे. प्रत्येक डिजिटला डिव्हिजन झालीच पाहिजे तोपर्यंत पुढचा डिजिट खाली घ्यायचा नाही. ठीक आहे. पुढे जाऊ. which is the greatest digit which is the greatest 5-digit number formed by using the digits 5 6 7 8 9 only once, repetition allowed नाही आहे, and divisible by 8. ओके. आता ह्याच्यातनं ग्रेटेस्ट 5-digit नंबर तर आपण बनवू शकतो, बट त्यांनी कंडिशन टाकली आहे हा जो काही नंबर असेल तो 8ने डिव्हिजिबल पाहिजे. याच्यामध्ये क्वेश्चन जे डिजिट्स आहेत त्यांची रिअरेंजमेंट करत बसायचं नाही. डायरेक्टली ऑप्शनकडे जायचं. ठीक आहे. डायरेक्टली ऑप्शनकडं जायचं आणि हेच चेक करायचं की ऑप्शनमधले असे किती नंबर्स आहेत जे 8ने डिव्हिजिबल आहेत. ठीक आहे.
तर मग इथे तुम्हाला लागणार आहे 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय आहे? लास्ट 3 डिजिट ऑफ एनी नंबर. लास्ट 3 डिजिट हे लक्षात ठेवायचं. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय आहे? 8ची लास्ट 3 डिजिट ऑफ एनी नंबर मस्ट बी डिव्हिजिबल बाय 8. मग 856 टेस्ट चेक करायचं, 586 चेक करायचं, इथं 658 चेक करायचं, 856 चेक करायचं. आता हे बघा, इथे 856 आहे, इथं पण 856 आहे. ठीक आहे, बघूया डिव्हिजन होतं आहे का. सगळ्यात पहिल्यांदा 856ला 8ने डिवाईड करायचं. 8 1 जा 8, पहिला 8 0 जा 0 आणि पुन्हा 8 8 7 56 107 आलं, रिमाइंडर 0 आला. इथं डिव्हिजन होते म्हणजे 8ने डिव्हिजिबल आहे. इथं 856 आहे, इथं पण 856 आहे, म्हणजे हे दोन्हीही डिव्हिजिबल आहेत. पुढचं 586. 586ला जर मी 8ने डिवाईड केलं तर 5ला जाणार नाही, 0 येणार. पुन्हा 58ला 8 7 56, 2 उरले, 2 बाकी. 8 3 जा 24, 24 आहे म्हटल्यानंतर 73 आहे, बट रिमाइंडर किती राहते? 2 रिमाइंडर राहते, म्हणजे डिव्हिजिबल नाही आहे. सॉरी, कुठे गेला? हे नाही, हे वाला डिव्हिजन होणार नाही. पुढचा नंबर आहे 658. याला 8ने डिवाईड होते का बघूया. 8 1 जा 8, 8 6 तर जाणार नाही. मग 65ला 8 8 जा 64, 1 कॅरी राहिला. पुन्हा 8 2 जा 16, 18 - 16 रिमाइंडर राहिला 2. ठीक आहे, 82 पूर्ण डिव्हिजन प्लस 2 रिमाइंडर, म्हणजे ह्याला पण डिव्हिजन होत नाही. म्हणजे डिव्हिजन जाणाऱ्या फक्त 2च नंबर आहेत. ठीक आहे, आता या 2 नंबरमध्ये बिगर कोणता आहे? सहज दिसतं 97,856 हा बिगर आहे, तेच तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही ऑप्शनवरनं जायचं असतं. ठीक आहे, पुढे क्रिकेट मॅच वॉज स्टार्टेड. एक क्रिकेट मॅच आहे, 10 वाजता सुरू झाली. कोणत्या? 24 आवर क्लॉक. हे लक्षात ठेवायचं. 24 आवर क्लॉकमध्ये आणि 12 आवर क्लॉकमध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता डिफरन्स आहे आपण क्वेश्चन झाल्यावरती बघूया. व्हॉट विल बी द टाईम अकॉर्डिंग टू 12 आवर क्लॉक इफ इट इज एंडेड ॲट 16:45. ठीक आहे, 24 आवर क्लॉकमध्ये 1 to 24 नंबर यूज केलेले असतात. ठीक आहे, म्हणजे पहाटे रात्रीचे 12 वाजून गेले की त्याच्यानंतर 1 AM 2 AM असं करत करत दुपारच्या 12 PM येतं. 12 PM नंतर मग 1 PMच्या ऐवजी 13 PM 14 PM वापरत नाही. मग या केसमध्ये AM PM वापरत नाहीत. ठीक आहे, या केसमध्ये तुम्हाला AM PM वापरत नाही. इथं बघा, थोडंसं इथं वरती लिहितो. 24 आवर क्लॉकमध्ये रात्री 12 वाजून गेले म्हणजे एक दिवस संपला की पुढं जो पहिला येतो तो 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, असं करत करत दुपारचे 12 वाजेपर्यंत येतात. दुपारच्या 12 नंतर जो 1 वाजतो, दुपारचा 1 जो असतो त्याला दुपारचं 1च्या ऐवजी इथं म्हणतात 13 वाजले, पुढं 14 वाजले, 15 वाजले, 16 वाजले. पण 12 आवर क्लॉकमध्ये 1 to 12पर्यंतचेच नंबर यूज करतात. रात्रीच्या 1ला 1 AM म्हणतात, 2 AM म्हणतात, असं करत करत दुपारी जो 12 असतो तो PM होतो. ठीक आहे, दुपारी 12चा काय असतो तो PM होतो. त्याच्या पुढं जेव्हा 1 वाजतो तेव्हा 1 PM म्हणतात, त्याच्यानंतर 2 PM म्हणतात, 3 PM म्हणतात. मग जर नीट बघितलं 24 आवर क्लॉकमध्ये जो 13 आहे तो 12 आवर क्लॉकमध्ये 1 आहे. 24 आवर क्लॉकमध्ये जो 14 आहे तो 12 आवरच्या क्लॉकमध्ये 2 PM आहे. 15 जो आहे त्याला 3 PM आणि 16साठी असतो आपला 4 PM. ठीक आहे, 16साठी काय असतो 4 PM. मग इथं जे 16:45 जे आहे ते 4:45 PM आहे. ठीक आहे, दुपारचं. PM म्हणजे दुपारचे, AM म्हणजे सकाळचे. ठीक आहे, मग इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला 4:45 PM कुठे दिसते? तर 2 नंबरचं ऑप्शन आहे, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता इथं नीट लक्षात ठेवायचं, या ठिकाणी तुम्हाला एकच ऑप्शन आहे जो 4:45 PM दिलेला आहे. बऱ्याच वेळेला असं पण देऊ शकतात, चौथा ऑप्शन जो आहे तो पण असाच 4:45, बट इथं मेन्शन केलेलं असणार आहे दुपारचे किंवा सकाळचे. याच्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, जिथं दुपारचं आहे PM असेल तर दुपारचं, AM असेल तर सकाळचं, हे थोडंसं तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे ही गोष्ट. ठीक आहे, पुढचा प्रश्न 50% ऑफ 50 इज हाऊ मच. डायरेक्ट सरळ शॉर्ट क्वेश्चन आहे. 50% ऑफ 50, याला जो सॉल्व केलं तर हे 50/100 इंटू 50 केलं, 0 0 0 0 कट केला, 25 आहे तर आन्सर 25 आहे.
बट इथं शॉर्टकट लक्षात ठेवायचं 50% म्हणजे लक्षात काय ठेवायचं हाफ. 50% म्हणजे काय लक्षात ठेवायचं हाफ ऑफ द 50 किती आहे 25. असं शॉर्टकट पण तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 74 आणि 75 शेवटचे 2 क्वेश्चन. पिक्टोग्राफ दिलेला आहे, पिक्चर दिलेला आहे तुम्हाला इथं. पिक्चर थोडंसं लक्ष द्या काय दिलेलं आहे बघा. चित्ररूप माहिती. ठीक आहे, मराठीमध्ये याला चित्ररूप म्हणतात. द वे ऑफ कमिंग टू स्कूल शाळेमध्ये येण्याचे साधन म्हणजे शाळेमध्ये कसे येतात आणि त्यानुसार किती मुलं येतात ते तुम्हाला दिले. चालत 3 ट्रायंगल आहेत, सायकल 4 ट्रायंगल आहेत, रिक्षाने येणारे 1 2 3 4 5 6 ट्रायंगल आहेत आणि विथ पॅरेंट्स 2 ट्रायंगल आहे. आता हे जे पिक्चर आहे ट्रायंगलचं, हा पिक्चर कोणत्या आहे ट्रायंगलचा पिक्चर आहे. एका ट्रायंगलचं मिनिंग आहे 50 स्टुडंट्स. एका ट्रायंगलचं मिनिंग काय आहे 50 स्टुडंट्स. मग 2 ट्रायंगलचं 100 होणार, 3 ट्रायंगलचं 150 होणार. ठीक आहे, यानुसार तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. इथं तुम्हाला स्केल दिलेली असते, ही स्केल लक्षात ठेवायची आहे. ओके, एका ट्रायंगलचे 50 आहेत, मग याचे किती झाले टोटल 3 ट्रायंगलचे 150 स्टुडंट झाले. इथं 4 ट्रायंगल आहेत म्हणजे हे झाले 200. इथं किती होते 6 ट्रायंगल होते म्हणजे हे झाले 300 स्टुडंट्स. इथं किती आहेत 2च आहेत म्हणजे हे झाले 100 स्टुडंट्स. ओके, आता याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व करायचे. इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ मेनी स्टुडंट्स इज गिविंग इन द पिक्टोग्राफ. पिक्टोग्राफमध्ये टोटल किती मुलांचे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग हे 150 200 300 हे काढलेत, यांची ॲडिशन केली तर हे येतं 750. सो आन्सर इज 750. ठीक आहे. पुढचा प्रश्न सरळ प्रश्न होतात. ह्याच्यावरचे प्रश्न सोपे असतात, काहीच क्वेश्चन असे ट्रिकी असतात. ठीक आहे, काहीच क्वेश्चन काय असतात ट्रिकी असतात. पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स कमिंग बाय रिक्षा आर मोर दॅन द स्टुडंट्स कमिंग बाय सायकल. रिक्षाने किती येतात ते 300 येतात ते, सायकलने किती येतात ते 200 येतात ते. मग रिक्षाने येणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे 100ने जास्त आहे. सो ऑप्शन नंबर 3 तुमचा इथं करेक्ट असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या. असे हे क्वेश्चन पेपर असतात. हे झालं 2017चा क्वेश्चन पेपर. काही दिवसांमध्ये 2018 2019 जसं जमेल तसं मी हे क्वेश्चन सांगणार आहे. ह्यांची प्रॅक्टिस नीट करायची. ठीक आहे. जर तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची असेल तर व्हिडिओ चालू असताना व्हिडिओ पॉज करा. नवीन क्वेश्चन सुरू झाला की व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन रीड करायचा, रफमध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आणि आन्सर तुमचं व्हिडिओ चालू करून व्हिडिओ चालू करायचा आणि तुमचं आन्सर आणि इथं सॉल्व केलेलं आन्सर बरोबर आहे का हे चेक करायचं. जर ते बरोबर आलं अभ्यास योग्य दिशेने चाललेला आहे. जर चुकीचं आलं काय चुकलं हे शोधून त्याला करेक्शन करायची आहे. ठीक आहे. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा, त्याचा नक्की विचार केला जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, नक्की करा. ठीक आहे. तर मग आज आपण इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पेपर घेऊन नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहायचं आहे. ओके, चलो तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.